दांडी ज्वारीच्या हुरड्यासोबत शेंगा चटणी असे शेंगा असतील आणि गुळाची चव टाकण्यासाठी शहरातील शालेय विद्यार्थी व गृहिणींची ग्रामीण भागातील हुरडा पाट्यांकडे एक झुंबड उडवली आपल्याला पाहायला मिळत आहे. केलं सुटीनं समजायचं भलं भलं गडी दादा भलंचा सूर सध्या ज्वारीच्या शिवारात घुमत आहे. रात दिस शेतात राहून वाळलं ओलं खाऊन आपल्या पिकांची काढणीला आलेल्या ज्वारीच्या कणसाची आठवड्यावर बसून राखण करत असताना शेताकडल्या भावाला महानगरात शहरात असणाऱ्या भावाची मित्राची आठवण येणं साहजिक आहे. पीक काढणीला आल्यानंतर अतिथी देवो म्हणणारी आपली संस्कृती जोपासत पहिलं कणीस माझ्या मित्राने भावाने खावं ही भावना घेऊन हुरडा पाट्याचं आयोजन शेतकरी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर आता बघितलं तर मंगळवेढा तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं तरी हुरडा पाटी चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ह्या शेत शिवाराचे मालक आता स्वतः आपल्याबरोबर काय सांगताल, कशा पद्धतीने हुरडा पाट्या चालू आहेत? आम्ही प्रत्येक वर्षातून एक वेळेस, दोन वेळेस, चार वेळेस अशा हुरडा पार्ट्या करतो. ज्याही वेळेस आमच्या शेतामध्ये हुरडा तयार होतो, आमच्या मित्रांना, पाहुण्यांना, जवळचे जे सर्कल आहे सगळ्यांना बोलून आम्ही मस्त हुरडा पार्टी करतो. ज्यामध्ये हुरडा, शेंगा चटणी, गूळ असे वेगवेगळे आयटम आम्ही खात असतो. आणि आपल्या दामाजी पंतांनी संपूर्ण गोडाऊन रिकाम करून दिलं होतं जनतेसाठी. तसं मी आमच्या सर्कलमध्ये जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांना आम्ही सुरुवातीचा पहिला घास हा आपल्या जवळच्या लोकांना देतो. हे प्रत्येक वर्षी ठरलेलं आहे आणि हुरड्या खाल्ल्यामुळे ताकद येते म्हणून आम्ही पार्टी करतो. अजून काही खरं तर जे हुरडा शौकीन आहेत ते आपल्या बरोबर काय सांगता? तुम्ही हुरडा पाटील यांच्या शेतामध्ये आलेला आहे, काय वाटतंय? महेश सरवळे हे आमचे मित्र आहेत. सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी त्यांनी आम्हाला हुरडा पार्टीसाठी बोलवलंय. अतिशय सुंदर हुरडा पार्टी ते करतात, पूर्ण नियोजन करतात आणि पूर्ण हे मंगळवेढा तालुक्यात यांचं फक्त पूर्ण म्हणजे हुरडा पार्टी यासाठी फेमस आहे. हा मित्रासाठी म्हणून हुरडा बनवतात ते आणि अतिशय चांगली त्यांनी नियोजन करतात, पार्टीत येतात. आपण जर आता बघितलं तर हुरडा पार्टी त्या खरं तर रंगात आलेले आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत या थंडीच्या महिन्यामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या हुरडा पाट्या रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगळवेढ्यातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.